वर्ध्यावरून नांदेडकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हलर वाहनाला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली। या आगीत वाहन जळून पूर्णपणे खाक झाले असले तरी सुदैवाने वाहनातील सर्व 17 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील भारी विमानतळ परिसरात धक्कादायक घटना घडली आहे। वर्धावरून नांदेडकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या वाहनात एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते, ज्यात 2 लहान मुले, 3 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश होता। हे सर्वजण नांदेड येथे आयोजित वेलनेस शिबिरासाठी जात होते। प्रवासादरम्यान अचानक वाहनातून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले। प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वाहनातून बाहेर पडत जीव वाचवला। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच यवतमाळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रॅव्हलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली होती। या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। शॉर्ट सर्किट किंवा इंजिन मधील बिघाडाचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अशा घटनांमुळे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।